माणिकराव कोकाटेंना हायकोर्टाकडून काहीसा दिलासा। कोकाटेंना 1 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर। सदनिका लाटल्या प्रकरणी तुर्तास जेलमध्ये जावं लागणार नाही। कोकाटेंच्या शिक्षेला हायकोर्टाकडून स्थगिती नाहीच। कोकाटेंच्या आमदारकीचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा, हायकोर्टाचे निर्देश। निकालाची प्रत प्राप्त झाल्यावर विधिमंडळ निर्णय घेणार। राज्यातील आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होण्याच्या मार्गावर, पण मुख्यमंत्री पांघरून घालतायत। उपमुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंचा दावा। सातारा ड्रग्स प्रकरणी ठाकरेंच्या खासदारांचं अमित शहांना पत्र। छापा टाकलेल्या जागेजवळच एकनाथ शिंदेंच्या भावाचं रिसॉर्ट, तिथून ड्रग्स फॅक्टरीमध्ये जेवण जायचं आरोप करत शिंदेंच्या राजीनाम्याची पत्रातून मागणी। पत्र पाठवण्यापेक्षा ठाकरेंनी शहांच्या पायाजवळ येऊन बसावं। शहांच्या चरणांशी कुणी आलं तर ते निर्णय घेतील। आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका। राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर अजित पवार आणि सुनील तटकरे फडणवीसांच्या भेटीला। 28 महापालिकांचा आढावा घेतल्यानंतर युती संदर्भात फडणवीसांशी चर्चा केल्याची माहिती। काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला उद्या महाराष्ट्र दौऱ्यावरती। मुंबई काँग्रेस आणि प्रदेश काँग्रेसचा आढावा घेणार। आगामी पालिका निवडणुकीत भूमिका मांडणार। जागा वाटपामुळे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा अडली। माहीम, विक्रोळी आणि शिवडीतील जागा वाटपाबाबत पैस, तर ठाकरेंची शिवसेना त्यांच्या कोट्यातून राष्ट्रवादीला जागा देणार, सूत्रांची माहिती। नगरपालिका निवडणुकांसाठी आता प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या आहेत। 23 नगरपरिषदा, नगरपंचायतीसाठी आता मतदान पार पडणार असल्याची माहिती मिळते, तर निकाल लवकरच लागणार। तर अंबरनाथमध्ये ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचा शिंदेंच्या शिवसेनेचा आरोप। 6 ईव्हीएम उघडल्याचा आरोप करत नेते आणि कार्यकर्ते मतदान केंद्राबाहेर जमले। निवडणूक अधिकाऱ्यांना जाब विचारला। युवराज सिंग, उर्वशी रोटेला आणि सोनू सूद यांच्या कोट्यावधी रुपयांच्या मालमत्ता जप्त। ऑनलाईन बेटिंग ॲप प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीकडून जप्ती। दक्षिण आफ्रिकेविरोधातील 5व्या T20 मध्ये भारताचा दणदणीत विजय। आफ्रिकेचा 30 धावांनी पराभव करत मालिका 3-1 जिंकली। तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्या अर्धशतकी आतिषी खेळी।